चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 15 जानेवारी 2026 रोजी संपन्न होत आहे आणि या निमित्तानं मतदान जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम आम्ही राबवतोय। त्यामध्ये एक नाविन्यपूर्ण काय करता येईल तर असे काही संकल्पना येत असताना विंटेज कार रॅली ही एक संकल्पना पुढे आली आणि फियाट कार असोसिएशनच्या बरोबर आम्ही चर्चा केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण शहरातून एक रॅली काढण्याचा निर्णय झाला आणि आज 1935 ची फोर्ड कंपनीची गाडी सुद्धा आजच्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन मतदान करा अशा प्रकारचं आवाहन प्रत्येकाला करण्यासाठी हे सगळं सज्ज झालेले आहेत। म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात आज 2 व्हीलर आणि 4 व्हीलर ह्या दुर्मिळ अशा वाहनांनी ही प्रदर्शनामध्ये सहभागी झालेत आणि मतदारांची जनजागृती करण्यासाठी एक आवाहन केलेलं आहे। मला असं वाटतं प्रत्येक नागरिकांनी जागरूक मतदारांनी येत्या 15 तारखेला मतदान करावं हाच एक उद्देश ठेवून नागरिकांना या अनोख्या अशा गाड्यांचं प्रदर्शनही पाहता येईल आणि आपला मतदानाचा हक्क आणि अधिकार बजावण्यासाठी आवाहन करता येईल हा उदात्त हेतू ठेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आम्ही याचं नियोजन केलं। आज भव्य अशी ही रॅली या ठिकाणी आपण सुरू केली पिंपळे सौदागर येथून आणि महापौर निवास बंगला या ठिकाणी प्राधिकरणात त्याचा समारोप केलेला आहे। सुमारे 50 पेक्षा अधिक वाहनं यामध्ये सहभागी झाली। म्हणजे पहिली गाडी फोर्डची 1935 ची अशा प्रकारच्या वाहनं याच्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि हे सर्व या मतदान जनजागृतीच्या एक स्तुत्य उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। म्हणून प्रत्येक मतदाराला आवाहन आहे की येत्या 15 जानेवारीला आपण निश्चित मतदान करा आणि ही लोकशाहीनं जो दिलेला सन्मान आहे, जो मान आहे, जो हक्क आणि अधिकार आहे त्याचा अंमल करा। धन्यवाद। एक तर 15 जानेवारी 2026 रोजी आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे। त्याकरिता महाआयुक्त श्री श्रावण हर्डीकर सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वीप या उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबवले। त्याच्यामधला हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे की फियाट कार क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मदतीने आपण ही आज कार रॅली मतदारांना आकर्षित करण्यासाठी आयोजित केली गेली। या कार रॅली मार्फत आम्ही मतदारांना मतदानाचं महत्त्व पटवून देत आहोत आणि आज इथे बरेच नागरिक जमा होणार आहेत। कार रॅली संपल्यानंतर इथे 2 तास ह्या गाड्या अशाच राहणार आहेत, त्यामुळे विविध नागरिक मतदार इथे बघायला येतील आणि त्यांना आमचा मतदानाचा संदेश पोहोचवण्यात आम्ही यशस्वी होऊ असं आम्हाला आशा आहे।